हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 4:30 आणि आता आमची कॉलेजकडून एक छोटीशी आपली जवळपास एक ट्रिप चालली आहे, जस्ट एक विजिट आहे. तर त्यामुळे मी आता ब्लॉग चालू केला आहे. तर जस्ट मी आता घरातून निघालो आहे आणि आता जाऊ आपण पुढच्या प्रवासाला. तर खूप दिवसातून आपले आता ब्लॉग येत नव्हते, कारण की मी पण बिझी होतो, माझा शेड्यूल बिझी होता, कॉलेज वगैरे सर्व होता. आणि आता पुढे बघू ब्लॉग आपल्या येत जाते. तर गाईज ही ट्रिप कुठे आणि कुठून निघणार आहे किंवा ते मी तुम्हाला गेल्यावर सांगितलं. ही ट्रिप बघू, तुम्हाला सांगतो मी कुठे जाणार आहे कॉलेजच्या इथे गेल्यावर. तर आधी मला ठाण्याला जायला लागेल, मग 6 वाजता बस येईल, मग तेव्हा आपण चालू करू. काहीच रस्त्यात बघा कोण नाही, हेड आहे मला. तर आता आपल्याला भेटेल रिक्षा, तर बघू आता भेटतं का नाही, तर आपल्याला थोडा वेळ थांबायला लागेल. काही जस्ट मी पोचलो आता ठाण्याला. तुम्हाला काही आवाज येत नसेल तर आधी मी नाश्ता करून घेता, कारण की मला लई भूक लागले. तर काही जस्ट पोचलेलो आहे आम्ही कोटनाक्याला आणि बसमध्ये बसलेले. तर माझ्यासोबत बघा मानसी, प्रांजली, हा कुठे गेला, कृतिका. अजून पब्लिक अजून काही आली नाही, पण एकदम कम्फर्टेबल बस आहे आम्हाला. तर तुम्ही कंटिन्यू करा, मजा येईल. काही जस्ट आमची बस निघलेली आहे. बेटे मेरे फोटो को सीने से मेरे फोटो को सीने से मैं तो कब से हूँ रेडी. मेरे फोटो को सीने से तर काही आता आम्ही उतरलोय इथे. थोडा ब्रेक दिलाय आम्हाला. भिवंडीमध्ये आता आम्ही पोचलो. ठाण्यापासून निघालेलो विरारला, आता भिवंडीमध्ये आम्ही पोचलो. हमारी मैम, हमारी मैम HK की मैम. Yes, anything else? You?
पुष्कर चेस सौंते काही जस्ट आम्ही मगाशी पोचलो. आपल्या इथे विरार साईडला आहे एक ॲग्रो फार्म म्हणून. जस्ट एक व्हिजिट होती आम्हाला आणि तेच जस्ट तुम्हाला दाखवते मी. बघा केवढा भारी आहे. कोणाला मी सांगतो. आय विल फोटो काढलाय तुम्ही समजतात एवढा पण नाही रे. विनायक फोटो. कमाल झाली सपना प्याली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपना प्याली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. आहे त्याची ते आस्ताचा कॉल दाखव. कितना 5 का करना है ना. हाँ उनो गाइस उनो. कृतिका दाखव. आस्था इकडे बघ. कर इकडे. हा बघा आज त्याची मम्मी नाही दिसत. हा दिसते दिसते. आता बोल. भूक लागली असेल आणि ती आता लेक्चर द्यायला लावलं थोडंसं नाही वाटत आहे. ऐकावं लागेल. म्हटलं तसं जॉग्रफी इकडे जॉग्रफी कशी म्हणजे आपण शिकलोय ना. जॉग्रफीचे पार्ट रिव्हर माउंटन पार्ट. अजून कोणाला पर्टिक्युलरली काय नोटीस केलं कोणी. वॉल पेंटिंग गुड ऑब्झर्वेशन. अजून नाईस स्ट्रक्चर्स ऑब्झर्वेशन. टूर गाईड म्हणून तुम्हाला सब्जेक्ट आहे ना प्रत्येकाला त्याच्यावरती. टूर गाईड कशा कशा प्रकारचे असतात आणि आयडिया मला सांगू शकाल कुठे कुठे असतात टूर गाईड. मी जी जागा घेतली तेव्हा असं काही केलं की आपल्याला हे करायचं आहे किंवा ॲग्रो टुरिझम करायचं आहे किंवा वेलनेससाठी काही करायचं काहीही नव्हतं. पण होत गेल्या गोष्टी छान 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 होत गेल्या. मग आपण ठरवलं की आपण असं काहीतरी करायला पाहिजे की त्याचा सगळ्यांना फायदा होतो. आणि ॲग्रो टुरिझममध्ये काही त्याचे नॉर्म्स आहेत. त्यांना 4 रूल्स करायला लागतात. नॉर्म्स सांगितलं ओके त्याप्रमाणे ते होत गेलं आणि मग आपल्याला MTDCचं ॲग्रो टुरिझमचं सर्टिफिकेट मिळालं. सगळ्यांना होतं ना हीट वाढते ना ही जाई जुई आहे. आपण तुम्ही सर्वजण जरा गॅदर व्हा. सर्वांनी या इकडे पहिला. जाई पहिलाच आपण कृष्ण तुळस बघितलं. जाई जुई बघितलं. त्याच्या पानांचा देखील उपयोग होतो. ह्याचं तेल देखील काढलं जातं. ह्याचं तेल बनवलं जातं जे ह्याचं चहा पण बनवतात. ह्याचं प्रॉपर्टीज असं आहे ह्याची पानं आहेत ना ती गरम आहेत. जर कुणाला कुठे हे आली फोडी आली तर ती लवकर पिकण्यासाठी त्याचा पानांचा पोटीस द्यायचं असतं. आणि जेव्हा हे असेल पण ऑइल काढून ह्याच्यासाठी वापरलं जातं. हा सगळा मोगरा आहे. पुढे जाऊन आपल्याला ह्या सगळ्याची तेल बनवून म्हणजे आपण हेअर ऑइल साठी त्या सगळ्यांचा वापर करणार. ही आपल्याकडे ही सगळी फुलं ही असल्या प्रकारचीच आहेत की त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे. त्याचा गुलकंद होतो. रोज रोज हे गावठी गुलाब आहे. आणि जी बाहेर मिळतात ना ती ही फुलं जपून ठेवा. हे काय गुलकंद होतो ह्याचा. जेव्हा डोकं खूप असं हे झालेलं असतं शांत करतं आपलं. ह्या ब्लू टी असं टाकून बघा किंवा तुम्ही तुम्हाला ह्याचं हे कळेल प्रॉपर्टीज कळतील. आता तुम्ही फक्त बघा आणि नंतर मग काढा. आणि मला पण आदिवासी लोक ह्याची माळ घालतात लहान मुलांना. लाल रंगाचं असतं. बोर कसं असतं बोर हा तसंच ते लाल रंगाचं त्याचं हे असतं. एलिफंट फूट घरात
आपण ना आता काढायचा डेमो घेऊ. बोलायचं ना आधी सांगा. एक घंटा तू एक घंटा तू एक घंटा चाफा घे. ते फुलता कधी? मग नेक्स्ट हे अर्ली मॉर्निंगला फुलतं म्हणून ते आता ते फुलून किचन में भेंडी की भाजी बनेगी. गाईज हे लोक सगळे आता बिझी आहेत फोटो मध्ये. चाले तो आपला विनायक शेट्टी माहिती रे माहिती शेलार फ्रॉम वासिन. तसा म्हणजे लोकली तो इथेच आपल्या बाजूला राहतो. इथेच आहे 2 मिनिटं. 2 मिनिटावर. हे आपले सर्व टुरिझमचे स्टुडंट TY बॅच आहे. घुमना है आम्ही दोघंच आहोत. घुमना है आ जाओ घुमा दूंगा. तर काय मी आता जेवायला बसलोय. जेवायला बघा काय काय आहे. डाळ भात चपाती कोशिंबीर भेंड्याची भाजी भेंडी मसाला वांगा मसाला मसूर खीर पापड. कसं आहे जेवायला? कसं आहे? एक नंबर आहे जेवायला का? या जेवायला पटापट जेव. तर काही जस्ट जेवायला वगैरे सगळ्यात झालेला होता आणि आता जरा बाकीचे जण जेवतात तोपर्यंत मी असा फिरतो इकडूनचे तिकडं. असा जरा पोट जरा पॅक झाले ना. मस्त होतं जेवायला एक नंबर. तर ठीक आहे अशी विजिट पण आमची चांगली गेली. चांगली इन्फॉर्मेशन दिली आणि आता बघू आता पुढे काय चालू होतं ना काय नाही हे पण तुम्हाला मी अपडेट देत राहील. तर काय तिथं आमचा कंटाळाला म्हणून आम्ही इथं पत्ती चालू केली. नाही पत्ती चालू केली. रम्मी खेळतो आम्ही. रम्मी आ जाओ खिलवा दूंगा. खिलवा दूंगा नाही रे. तरी पण खिला सिखा दूंगा आ जाओ. आ जाओ खेल लेंगे. रमी सर्कल सिखा दूंगा. आ जाओ खेल लेंगे. 2 गेम मारल्या मी. त्याच्यानंतर यांनी जागा चेंज केली. हा ना. नशीबच फुटके इथे काय बसून फायदाच आहे. रडले. तर आज थोडंसं हाऊसकीपिंग बद्दल आपण बोलूया. बॅक ऑफ द हाऊस आहे हाऊसकीपिंग पण ते बॅकबोन आहे हाऊसकीपिंग पूर्ण हॉटेलचं. आपल्याला एरियाज नेहमी क्लीन स्वच्छ लागतो पण स्वच्छ करायला भरपूर लोकांना मन करत नाही. ओके डस्टबिन तिथे आता जाऊ द्या. एकतर आपण आता हे रॅपर पहिला डस्टबिन दिसला नाही मी पॉकेटमध्ये ठेवतो. नंतर बरेच लोक काय करतात टाकून देतात. कोणाला दिसणार आहे ते घासच्या आत गेलं कोणाला लक्ष देते तिथे जात पण नाही. गाईज आमचा आता नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट चहा टाइमपास इथे झोका खेळता. झोका 1 2 3 काही जस्ट आम्ही आता निघालोय घरी जायला आणि इकडचं एकदम नेचर वगैरे नेचर एकदम मस्त होता आणि मस्त चांगला वाटला. रातची विजिट एकदम भारी होती. माहिती बी इन्फॉर्मेशन वगैरे मस्त दिली. तर ठीक आहे तुम्हाला